नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण CRI सोलर पंप आणि इकोझन सोलर पंप हे दोन्ही सोलर पंप बघणार आहोत. त्यात आपण त्यांचा पाणी प्रेशर आणि स्ट्रक्चर वगैरे सर्व माहिती बघणार आहोत. आणि दोन्ही सोलर पंप 3 HP बघणार आहोत मित्रांनो. बोरवेलचे कोणता सोलर पंप किती खोलीला चालतो आणि किती खोलीपासून पाणी देण्याची कॅपॅसिटी, तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सर्वात पहिले आपण इकोझन कंपनीचा सोलर पंप बघूया आणि त्याची सर्व माहिती घेऊया, पाणी प्रेशर वगैरे बघूया. तर बघू शकता, आता इथं मोटर खाली सोडून देऊया आणि लगेच त्याचा पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता, इकोझन सोलर पंपाचा तुम्ही पाणी प्रेशर 3 HP याच्यात 70 मीटर हेडपंप वापरलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पाईपाची साईज 2 इंच आहे. 210 फुटावरती मोटर सोडली आहे खाली. आणि बघू शकता तुम्ही त्याचा पाणी प्रेशर. एकदम ढगाळ वातावरण आहे, ऊन नाही. ज्यावेळेस जास्त ऊन पडेल त्यावेळेस याचा पाणी प्रेशर अजून वाढेल. आता काहीच ऊन नाही, पावसाचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा पाण्याचा प्रेशर बघू शकताय. इकोझन कंपनीचा चांगल्या पद्धतीनं पाणी प्रेशर मारलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आत्ता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे मित्रांनो, बघू शकता. 210 फुटावरती मोटर खाली सोडलेली आहे, बघू शकता. हा त्याचा कंट्रोलर वगैरे. आता ही बाकीची आपण माहिती घेऊया. बघू शकता, त्याला मोटर चालू बंद करण्यासाठी कंट्रोलरच्या खालल्या बाजूला ऑफ ऑनचा खटका दिलेला आहे. आणि हा सोलर पंप मोबाईल ऑटोसुद्धा होतो मित्रांनो, कुठून पण चालू करा. तर ही जॉईंट तुम्ही बघू शकताय, कलर वाईज जॉईंट दिलेला आहे मित्रांनो. आपण काही वेळेस मोटरीमध्ये वायडिंगमध्ये बदल असला तर कलर उलटे पालटे देऊन पाण्याचा प्रेशर वाढून जातो. तर बघू शकता, हा आत्ताच सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे इकोझन कंपनीचा. बघू शकता 6 पॅनल आहे आणि प्रत्येकी पॅनल 500 वॅटचा आहे मित्रांनो, बघू शकता. इकोझन कंपनीचा जो पाईप येतो मित्रांनो, तो 30 मीटरला समजा तुम्ही विहिरीचा सोलर पंप घेतला तर त्यासाठी 30 मीटर पाईप येतो. आणि 70 म्हणजेच बोरवेलचा जर सोलर पंप घेतला तर त्याला 70 मीटर पाईप देते कंपनी इकोझन. तर बघू शकता, इथं त्यांचा बोरवेलचा सोलर होता, 210 फूट पाईप दिलेला होता त्यांना आणि एवढा पूर्ण सोडून दिलेला आहे. त्याचा तुम्ही पाणी प्रेशर बघू शकताय. बघा मित्रांनो, याचा पाणी प्रेशर इकोझन कंपनीचा. तर मित्रांनो, इकोझनचं जे मटेरियल येते ऑनलाईन गाडी येते, म्हणजेच काही वेळेस थोडासा वेळ पण लागतो मटेरियल येण्यासाठी. सर्वे झाल्यानंतर काही वेळेस लवकर येतं, काही वेळेस थोडासा वेळ पण लागतो मित्रांनो इकोझन कंपनीचा मटेरियल येण्यासाठी. बघू शकता तुम्ही हा पाणी प्रेशर. केबल पण 70 मीटर येते, पाईप पण 70 मीटर, बघू शकता. स्ट्रक्चर वगैरे पण बघू शकता तुम्ही, चांगलं स्ट्रक्चर आहे. 4 सपोर्ट दिलेला आहे त्याला मेन शिविलला, बघू शकता. आणि इथं 5.5 फूट जो मेन पोल आहे तो 5.5 फूट खाली ठोकलेला आहे, बघू शकता. त्याच्या 2 पिन मिना आहे. सगळा प्लेटांचा पॉवर एकत्र होऊन त्या 2 पिनांच्याद्वारे कंट्रोलरमध्ये जातो. या साईडनं त्याची माहिती दिली आहे, कंट्रोलरच्या साईडनं किती HP पंप आहे, स्कॅनर वगैरे. किंवा जर तुमच्या सोलर पंपाला काही प्रॉब्लेम आला तर त्या स्कॅनरद्वारे सगळ्या माहिती समजते. तर बघू शकता, यांना आयकॉन कंपनीचे पॅनल आहे, बघू शकता 500 वॅटचे, म्हणजेच त्यांचेच इकोझनचेच पॅनल आहे. या प्लस मायनसच्या पिना वगैरे सर्व बघू शकता तुम्ही. MC4 पिना, त्यासाठी या 4 पिना कनेक्ट केला आहे, बघू शकता. एकदम चांगल्या पद्धतीने इकोझनचा पंप आहे. तर चला, आता यानंतर आपण CRI सोलर पंप बघूया आणि त्याची माहिती घेऊया थोडक्यात. तर बघू शकता, इथं 3 HP सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे CRI कंपनीचा. याला पण 6 पॅनल आहेत. याचे पण पॅनल 500 वॅटचे आहे. आता नवीन जे आले ते बघू शकता. इथं ही बोरवेल आहे, इथं मोटर सोडली आहे, इथं थोडी जास्त सोडली आहे. इथं 250 फूट खाली सोडली आहे आणि त्याचा तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकताय मित्रांनो. इथं आता ऊन पडलं आहे आणि हा उन्हातला पाणी प्रेशर आहे CRI सोलर पंपाचा, बघू शकता तुम्ही. चांगल्या पद्धतीने इथं पाणी मारलेलं आहे. आणि इथं मोटर थोडी खाली सोडली आहे, 250 ते 60 फुटावर सोडली आहे मोटर, बघू शकता तुम्ही. इथं पण 210 फूट पाईप आलेला होता, पण शेतकरी बांधवांनी त्यांच्या वरचा जो पाईप येतो त्यांच्या पद्धतीने टाकलेला आहे, बघू शकता त्याचा पाणी प्रेशर मित्रांनो. इथं ऊन पडलेला आहे त्याच्यामुळे पाणी थोडंसं चांगले मारलेलं आहे, बघू शकता. तो इले पाईप पण बघू शकता तुम्ही, म्हणजेच वीज यंत्र. चला तिची जवळून थोडीशी माहिती घेऊया. बघू शकता, याला पण 6 पॅनल आहे आणि स्ट्रक्चर वगैरे सारखंच आहे. इकोझनचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजेच लोखंड वगैरे किंवा जे सपोर्ट लावलेले होते 4 साईडनं, ते सर्व सेमच आहेत.
कंट्रोलर आणि मोटर वगैरे वेगळे आहेत आणि पॅनल पण दुसऱ्या कंपनीचे आहेत. तर चला त्याची थोडी अजून जवळ जाऊन माहिती घेऊया. तर बघू शकता आता सर्वात पहिले आपण जॉईंट बघूया. तर याचे बी जॉईंट कलर वाईज आहे मित्रांनो, म्हणजेच निळ्याला निळा, लालला लाल, पिवळ्याला पिवळा आणि आर्थिंग तर कंट्रोलरच राहते. बघू शकता याला पण 2 पिन आहे कनेक्ट केलेला. बघू शकता CRI कंट्रोलर. हा पण सोलर पंप एकदम चांगल्या पद्धतीने एकदा फिटिंग झालेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर या साईडनं त्याची सर्व माहिती दिलेली आहे आणि हा सुद्धा सोलर पंप मोबाईलवरती चालू बंद होतो आणि याचा खटका खाल्ल्या साईडनं आहे. बघू शकता तुम्ही मोटर चालू बंद करण्यासाठी. आता चला तिची परत एकदा मोटर चालू करू आपण आणि याचा परत एकदा पाणी प्रेशर बघूया. बघू शकता खाल्ल्या साईडनं फोनचा खटका आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा CRI जो सोलर पंप आहे तो सुद्धा मोबाईलवरती चालू बंद होतो. त्यासाठी या साईडनं जो स्कॅनर लावला होता तो स्कॅन करायचा किंवा कंपनीला फोन लावून ते मोबाईलवरती चालू बंद करून देते मित्रांनो. आणि बघू शकता हा तुम्ही पाणी प्रेशर. तर मित्रांनो दोन्ही पण सोलर पंप चांगले आहे. ते जास्त खोलीपर्यंत चालण्यासाठी तुम्हाला हेडचा वापर करावा लागेल. म्हणजेच जर तुमचा बोरवेल जास्त खोल असेल तर तुम्हाला जास्त मीटरचा वापरावा लागेल. समजा 300, 350, 400 फुटाच्या वर जर असलं त्यासाठी तुम्ही 100 मीटर हेड वापरू शकता किंवा 70 मीटर हेडपंप टाकून त्यासाठी पाईपाची जी साईज आहे ती कमी वापरू शकता. म्हणजेच तुम्हाला पाण्याचा प्रेशर चांगला भेटून जाईल मित्रांनो. ते सोलर पंपावर नाही राहत, तुम्ही जो हेड वापरता त्याच्यावरती पाण्याचा प्रेशर राहतो मित्रांनो, बघू शकता तुम्ही. दोन्ही सोलर पंप एकदम चांगले आहे मित्रांनो. चांगल्या पद्धतीनं दोन्ही पंप पाणी मारतात मित्रांनो, बघू शकता तुम्ही. इकोझन पंपाने पण चांगले पाणी मारलेलं आहे आणि CRI सोलर पंपाने पण चांगलं पाणी मारलेलं आहे. तर चला आता याचे पॅनल कोणत्या कंपनीचे ते आपण बघूया. तर बघू शकता इथं मेड इन इंडिया बाय अल्पेक्स सोलर, म्हणजे अल्पेक्स कंपनीचे याला सोलर पॅनल दिलेले आहे. 500 वॅटचेच पॅनल आहे, बघू शकता तुम्ही. आणि दोन्ही पंप एकदम मस्त आहे, काही विषय नाही, चांगलेच पंप आहे. तर मित्रांनो या दोन्ही सोलर पंपामध्ये तुम्हाला कोणत्या सोलर पंपाचा पाणी प्रेशर आवडला किंवा कोणता सोलर पंप तुमच्याकडे इन्स्टॉल झालेला आहे आणि त्याचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून आपण त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू मित्रांनो. तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.